अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं, पण हे सरकार निर्दयीपणाने वागते. पंतप्रधानांनी आज एक ते काय ट्विट केले, तर म्हणजे त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती. म्हणजे याच्यामध्ये कमीपणा बाळगण्याचं काही कारण नाही आहे. आपली मुलं आहेत, आपली जनता आहे, यांच्याबरोबर चर्चा करायला कमीपणा वाटण्याची गरज नाही आहे. पहिल्या दिवशी जर का सरकारने यांच्याबरोबर चर्चेचे दरवाजे उघडले असते किंवा पहिल्या दिवशी जर का यांना बोलवलं असतं तर ही इथपर्यंत वेळ वाढली नसती, एवढी हे आंदोलन ताणलं गेलं नसतं. लोकांना आज व्यक्त व्हायचे, इतके वर्ष साठलेला राग, असंतोष हा उफाळून वर आलेला आहे आणि त्याला एक वाट करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. ही वाट करून देत असताना सर्वांना सांगतो की कोणीही, कारण बरेच जण या असंतोषाच्या ठिणगीला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मग पोलिसांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही गुंड म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले लोक, ह्यांच्यात पोलिसांच्या लाठ्या यांच्या हातात कशा आलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या तिकडे नावाची पट्टी पण नाही आहे, काही कपडे त्यांचे पोलिसांचे नाही आहेत. म्हणजे हे गुंड, आता माझं मग असं म्हणणं आहे की हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून गुंड भाजपने आणलेत का? कारण यांची काय ओळख पाळख काही नाही आहे. त्यांना ओळख विचारलं तर सरळ ते काय त्यांच्या निर्विकार चेहऱ्याने ते आपले बघतात लोकांकडे. काही त्यांना पडलेलं नाही आहे, ना मुलांच्या व्यथेची त्यांना जाणीव आहे, ना त्यांच्या वेदनेची त्यांना जाणीव आहे. बेसुमार लाठीमार करतायत आणि अशी ही सगळी गुंडागर्दी ही सरकार चालवत असताना कोणी गप्प बसू नये. आपण व्यक्त व्हायला पाहिजे आणि त्या व्यक्त होण्यासाठी, ती वाट करून देण्यासाठी येत्या रविवारी आम्ही मी मोर्चा म्हणण्यापेक्षा एक देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. जसं राजने सांगितलं की शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकला राज आपण जाऊन दोन गोष्टी करू. एक तर या सरकारला सुबूत दे, नाहीतर सिद्धिविनायकाला साकडवलं की या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दूर कर. मग तोच विषय राहिला की सरन्यायाधीश जे बोललेत की सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये. मुळात ह्यांच्यामुळेच हे झुरळ सुरू झालं ना. जन्मदाते तेच आहेत ना. आणि त्यांनी जन्म दिल्यानंतर त्या पोराकडे बघायला नको. मी महाराष्ट्रामधले पोलीस ह्या सर्व आंदोलनकर्त्यांना चांगलं सहकार्य करत आहेत. काही त्रास देत नाहीत, काही गोष्टी झाल्यात. माझ्याकडे आता एक व्हिडिओ आला आहे, मला असं वाटतं की मी तो आता मुंबई पोलीस कमिशनरला देखील पाठवलेला आहे. एका टॅक्सीतनं मुलं चालली होती आणि ती मुलं चालली असताना, टॅक्सीतनं नाही, पोलिसांच्या गाडीतून आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का. म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली. पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही. मला खरं तर ही इतकी साधी गोष्ट होती. साधी म्हणजे म्हणण्यापेक्षा ही की बाबा पेपर फुटलेत, काय कोण ज्याची जबाबदारी आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे त्याच्यामध्ये असतील, सामील झालेले असतील, त्यांना अरेस्ट करावी. ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी कराव्यात. परत हे होणार नाही याची शाश्वती द्यावी आणि त्यांच्याशी चर्चा करावी. हे सगळं प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं. बोला. नाही, दिनेश, एक मिनिट. आज जे मोदीने ट्विट केले का काय केले मला कल्पना नाही की दोषींना सोडणार नाही. तर ज्यांनी या मुलामुलींवरती निर्दयीपणाने लाठीमार केलेला आहे, ज्यांनी मुलींचे कपडे फाडलेत, जे पोलिसांच्या वेशात न येता जे गुंड तिकडे घुसलेत, या गुंडांना पकडून त्यांना सुद्धा कठोर शिक्षा करण्याची जबाबदारी मोदी घेत आहेत का? हे गुंड कोणी घुसवले होते? हे गुंड कोणी आणले होते? आणि राजरोज फिरतात, त्यांचे पण व्हिडिओ आहेत. अगदी ती काठ्या बिठ्या आणि पोलिसांच्या लाठ्या त्यांच्या हातात कुठून आल्या? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि के.पी. नड्डा हे भाजपचे केंद्रातले नेते आहेत. ते असं म्हणतात की विरोधी पक्ष हा विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या विषयाचं राजकारण करतो. भारतीय जनता पक्ष आजपर्यंत काय करत आलं? त्यांचा असाही दावा आहे की काँग्रेसच्या राजवटीतही अनेकदा पेपर फुटलेले आहेत. तेव्हाही आंदोलन झाली की, म्हणून तर बदललं ना सरकार. त्यावेळेलाही आंदोलन झाली, त्याच्यानंतर सरकार बदललं, ह्यांचं आलं. हे ते तसे आहेत म्हणून ह्यांना आणलं, हेही तसेच.
म्हणजे ते सांगतात की सरकार बदला आणि विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदुका विरोधी पक्ष ठेवत असतील तर विद्यार्थ्यांच्या छातीवरती बंदुका तुम्ही का रोखतात? नाही नाही, आणि दुसरी गोष्ट त्या अण्णाच्या टोप्या घालून कोण फिरवते? यांचीच माणसं होती ना, अण्णांकडे एवढी माणसं नव्हती. आणि ह्याच्यामध्ये परत ह्यांनी काही चुका केल्या की त्याचं राजकारण नाही करायचं, आणि हे ज्याला विरोधी पक्षात जातात त्यावेळेला सगळ्या गोष्टींचं राजकारण करणार. पण शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्यांची त्याला जंतर मंतर म्हणतात. तेच आहे की त्यांनी तुम्हाला काही कल्पना दिली आहे का? कारण नाही, मला असं वाटतं विषयाला आता फाटे फोडण्याची आवश्यकता नाहीये. आम्ही सगळेजण आम्ही एक 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 नाही ऐका मला बोलू तर द्या. मला बोलू तर द्या. माझं म्हणणं काय आहे की जसं आज मी आणि राजा एकत्र आलेलोच आहोत, त्याच्या आधी सुद्धा मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की ज्यांना देशाच्या भविष्याविषयी चिंता आहे. म्हणजे मी तिकडे गेल्यानंतर सगळे भाषिक तिकडे होते, सर्व धर्मीय तिकडे होते, हिंदू होते, मुसलमान होते, सगळे होते. आता ज्यांना देशाचं, कारण हा देश जर का आपला आहे तर देशाच्या भविष्याची ज्यांना चिंता आहे त्यांनी पंतप्रधानांना भेटून त्यांची एक चिंता व्यक्त केली असेल तर मला माहिती नाही, तर त्यांनी मुलांना भेटायचं, ते परवा तिकडे गेले होते. पंतप्रधानांनी आता मुलांना भेटण्याची गरज आहे. आणि नुसतंच असं जर का ढकलम गाडी चालणार असेल तर काय उपयोग नाहीये. नाही आता आपण जे म्हणालात, आम्ही रविवारी मोर्चा जाहीर केलेला आहे, तर रविवारी जर का पवारसाहेब येत असतील, अगदी नरेंद्र मोदी येत असतील, देवेंद्र फडणवीस येत असतील, येऊ द्यात. म्हणजे विरोधी कशाला? एक फक्त विषय आहे की तुम्ही मोर्चाचं रूट सांगितलं, तर वेळ काय आहे, किती वाजता? सकाळी 10ची जमायची वेळ आहे, साधारणपणे 11:30 पर्यंत, 11-11:30 पर्यंत निघू. आंदोलन जाहीर झालेलं आहे. जंतर मंतरवर पोलीस आपल्याला पाहायला मिळतात आणि मुंबईत देखील अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांनी गाडीतून नेऊन पोलीस स्टेशनला वगैरे नेलं. आपण स्वतः काल विद्यार्थ्यांनी आंदोलन जाहीर झाल्यानंतर आपल्या अनेक कार्यकर्त्यांना, नेत्यांना नोटीस जाऊ शकतात, विद्यार्थ्यांची धरपकड होऊ शकते. सवय आम्हाला, यासाठी सवय आम्हाला आमच्या नाही. इकडे आता कळेल आता. म्हणून मी म्हटलं ना की विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण आहे आणि विरोधात कोण आहे. आणि प्रश्न असा आहे ना की प्रश्न सोडवायचा आहे का चिघळवायचा आहे, हे मला असं वाटतं सरकारने बघावं. वंचितनी महाराष्ट्र आणि देशबंदीची हाक दिली आहे. 26 तारखेला तुम्ही आता मोर्चा काढणार आहात. प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा पहिली गोष्ट म्हणजे आता हे ते जाहीर करणारे आम्हाला माहीत नव्हतं, त्यांनी स्वतंत्रपणे जाहीर केलं ती गोष्ट, बरोबर आहे. आम्ही देखील जे काही, ज्याला मोर्चा म्हणा किंवा काही म्हणा, या सगळ्या गोष्टी करताना तिथे आमचे राजकीय पक्षाचे झेंडे नसणार, कळलं का? तिथे जर कुठचे झेंडे असतील तर ते फक्त तिरंगे असतील, देशाचा झेंडा असेल, बाकी कुठचेही राजकीय पक्षाचे झेंडे त्या सगळ्या अख्यामध्ये कुठेही नसणार. आणि आत्ता उद्धव सांगतात त्याप्रमाणे काँग्रेसशी देखील बोलणं चालू आहे, ते देखील सहभागी. काल माझं बोलणं झालं, राहुलजींशी पण झालं, मग सपकाळांचा फोन आला होता आणि त्यांनी पण सांगितलं की आपण एकत्रितपणाने या गोष्टी करू. आता हे आम्ही परवाच्या मोर्चाची घोषणा तर केलेली आहे, आता त्यांना सुद्धा आम्ही सांगतोय सगळ्यांनीच, अगदी पवारसाहेबांना असेल आणि भारतीय जनता पक्षातल्यांना सुद्धा, जे विद्यार्थ्यांचे खरे पालक आहेत, ज्यांना विद्यार्थ्यांबद्दल, तरुणांबद्दल चिंता आहे, आणि असे अनेक भाजपचे लोक आहेत की त्यांना आता असं वाटतं की आपण भाजपचे समर्थक राहून गुन्हा केला, ते सगळेजण या मोर्चात सहभागी होऊ शकतात. आणि मला असं वाटतं एकच मिनिटं, आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांबरोबर आवाहन करीन की पालकांनी देखील याच्यामध्ये सामील व्हावं. फोन केलं, फोनवर बोलू. नाही. एक तर काय झालं, मी तिकडे रात्री पोचलो, त्यावेळेला त्यांचं आंदोलन नुकतंच संपलं होतं आणि त्यांना मला वाटतं ते कुठलं छत्रसाल स्टेडियम तिकडे नेलं होतं. मला जंतर मंतरवरती जायचं होतं, कारण अभिजित आणि सगळेजण तिकडे वाट बघत होते. मी तिकडे गेल्यानंतर मग माझी काही भेट झाली नाही, पण काल सकाळी माझं फोनवरती बोलणं झालं. सर, भविष्यामध्ये आपण जंतर मंतरवर विद्यार्थ्यांशी थेट संवाद जाण्यासाठी जाणार आहात? अरे मी आत्ताच गेलो असतो, माझी तब्येत बरी नव्हती म्हणून. नाही, दुसरा मुद्दा काय माहिती आहे ना, जंतर मंतरवरती एक केंद्रबिंदू झालेला आहे, पण हे आता पूर्ण देशाची भावना आहे. म्हणून मी जे म्हटलं ना की एक राष्ट्र एक भावना,
जो जो जिथे जिथे आहे तिथे तिथे त्यांनी या गोष्टीचा विरोध व्यक्त केला पाहिजे. सगळेजण काही जंतर मंतरवरती पोहोचू शकतात.